नमस्कार लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे। मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे मिळून तब्बल 4,500 एकाच वेळी खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। ई-KYC पूर्ण केलेल्या महिलांनाच हा लाभ मिळणार असून 16 मे रोजी सरकार महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मागील काही महिन्यापासून रखडलेले हप्ते आता एकाच वेळी जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे मिळून तब्बल 4,500 महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात, अशी माहिती प्रशासनातील सूत्रांकडून समोर आली आहे। राज्यातील अनेक महिलांना मागील 2 महिन्यापासून हप्ता मिळालेला नाही, त्यामुळे महिलांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र आता सरकारकडून तांत्रिक पडताळणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे। यामुळे रखडलेले पैसे लवकरच मिळण्याची आशा पूर्ण निर्माण झाली आहे। सरकारने स्पष्ट संकेत दिले आहे की फक्त ई-KYC पूर्ण केलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। ज्या महिलांनी वेळेत ई-KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही किंवा KYCमध्ये त्रुटी राहिल्या असल्यास त्यांचे पैसे अडवले जाऊ शकतात। योजनेअंतर्गत सध्या लाभार्थ्यांची तांत्रिक पडताळणी सुरू आहे। आधार क्रमांक, बँक खाते, मोबाईल क्रमांक आणि इतर तपशिलाची तपासणी केली जात आहे। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच निधी थेट खात्यात जमा केला जाणार आहे। 16 मे रोजी काय होणार? तर प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार 16 मे रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीत रखडलेल्या हप्त्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो। त्यानंतर लगेचच पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी शक्यता आहे। महिलांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली असून 4,500 एकत्र मिळणार का, हा प्रश्न सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे। सरकारने आधीच स्पष्ट केले आहे की ई-KYC ही प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे। त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप KYC पूर्ण केलेले नाही त्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। तसेच ज्या महिलांच्या अर्जात त्रुटी आहेत किंवा बँक खाते आधाराशी लिंक नाही अशा लाभार्थ्यांनाही पैसे मिळण्यात अडचणी येऊ शकतात। महागाईच्या काळात महिलांसाठी ही योजना मोठा आधार ठरत आहे। घर खर्च, मुलांचे शिक्षण, औषधोपचार आणि दैनंदिन खर्चासाठी या पैशाचा उपयोग होत असल्याने महिलांमध्ये या योजनेबद्दल मोठा विश्वास निर्माण झाला आहे। जर सरकारने एकाच वेळी 4,500 जमा करण्याचा निर्णय घेतला तर लाखो महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। त्यामुळे आता सर्वांचे लक्ष 16 मे रोजी होणाऱ्या निर्णयाकडे लागले आहे। ई-KYC पूर्ण आहे का तुमची? आधार कार्ड, बँक खात्याची लिंक आहे का? बँक खाते सक्रिय आहे का? मोबाईल नंबर अपडेट आहे का? ही सर्व माहिती योग्य असल्यास महिलांना रखडलेला हप्ता मिळण्याची अधिक शक्यता आहे। अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।